नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी एक वेगळा पराठा दाखवणार आहे. तो पराठा म्हणजे मी सोयाबीन आणि पालक मिक्स पराठा तुम्हाला मी आज दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी गव्हाचं कणिक घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर, हळद, हिंग आणि मीठ टाकून ते आपल्याला मीठ टाकून आपल्याला आपण जसं पोळीसाठी भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला आता हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आणि आता आपण सोयाबीन आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि या पाण्यामध्ये थोडीशी दालचिनी आणि तेजपान टाकलेलं आहे. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला आता मी 1 वाटी सोयाबीन त्यामध्ये टाकत आहे आणि हे सोयाबीन अगदी 5 मिनटं आपल्याला उकळायचे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. उकळलेल्या पाण्यामध्ये आता हे फक्त 4-5 मिनटं उकळायचे आणि गॅस बंद करून टाकायचा. तर तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया. तेव्हा आता कणिक मी भिजवून घेतलेली आहे आणि आता ही आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे आणि आपल्याला सारणाची तयारी करायची आहे. तर चला मैत्रिणींनो, आता आपल्याला स्टफिंगची तयारी करून घेऊया. अशा प्रकारे आता हे पीठ असं भिजून ठेवायचं आणि नंतर हे पीठ आपल्याला सारखं करून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावून. आता आपले सोयाबीन उकळून झालेले आहे. आता हे एका ट्रेनरमध्ये त्याचं पाणी सर्व काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे बाजूला ठेवून देऊ आणि आपण त्यामध्ये कोणते कोणते मसाले टाकणार आहे हे मी तुम्हाला पुढं दाखवत आहे. आता हे पाणी पूर्ण पाणी निथळण्यासाठी आपण हे बाजूला ठेवून देणार आहे आणि नंतर ते आपल्याला पिळून घ्यायचं आहे. आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ना. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या 4-5 आणि 2-3 मिरच्या, हिरव्या मिरच्या छोट्याच घेतलेल्या आहे 2-3 आणि थोडा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. आणि आपल्याला आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगोदर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये थोडंसं जिरे आणि मीठ टाकून घेऊया आणि हे मिक्सरला एक गरका मारून घेऊया याचा. बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आपण आता हे सर्व त्याच्यात टाकून घेतलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे. आता हे मिक्सरला एक गरका मारून घेतला आहे आणि आता हे बारीक झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सोयाबीन टाकायचं आहे. आता यामध्ये मी सर्व सोयाबीन आता हे एकदम चांगलं त्याचं पाणी काढून घ्यायचं, एकदम कोरडे करून घ्यायचे ते सोयाबीन आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते टाकायचे आहेत. आता बघा मैत्रिणींना, एकदम कोरडं, एकदम दाबून त्याचं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आता हे सर्व पाणी मी काढून घेत आहे. तर बघा मैत्रिणींना, आता हे सर्व पाणी आपण काढून घेऊया. मैत्रिणींना, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता आपण हे सर्व पाणी काढून घेतलेलं आहे याचं. आणि आता हे सोयाबीन आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. माझं थोडं होतं म्हणून मी हे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. सोयाबीन हे मी थोडं घेतलेलं आहे, अगदी 2 माणसासाठीच मी हे पराठे करत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता हे सोयाबीन घेतलं. आता आपल्याला यामध्ये पालकाची पानं टाकून घ्यायचं आहे. पालक अगोदर स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे. हा चिरून घ्यायचा नाही, त्याच्यातच बारीक होतो तो पालक. त्यामुळे हे यामध्ये आपल्याला आता ही पालकाची पानं टाकून घ्यायची आहेत. तसं मुलं पालक खायचा खूप कंटाळा करतात. त्यामुळं या पराठ्यामध्ये जर आपण हा पालक टाकला तर मुलांना समजतसुद्धा नाही आणि मुलांना पालक खाल्ला जातो. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण यामध्ये पालक टाकून हे बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला गॅसवर एक स्टीलची कढई ठेवायची आहे आणि आता त्यामध्ये मी अर्धी पळी तेल टाकून घेणार आहे. यामध्ये मी अर्धी पळी तेल टाकून घेतलं आहे आणि आता आपल्याला जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मिश्रण तयार केलं ते आपल्याला आता सोयाबीनचं जे स्टफिंग आहे ते आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणी, आता मी थोडीशी मोहरी टाकून पाहिली की तेल गरम झालं आहे का नाही. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये ते सोयाबीनचं जे वाटलेलं आहे ते पालक आणि सोयाबीन अगदी चांगलं परतून एकदम कोरडं करून घ्यायचं आहे.
आता यामध्ये आपण हळद टाकूया आणि हळद टाकल्यानंतर आता हे ते वाटलेलं सर्व मिश्रण आपण त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. त्याच्यातलं पाणी पूर्ण जे निघून जाईल इतपत ते आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे. आपल्याला ते चांगलं 3-4 मिनटं परतून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता आपण हे सर्व पाणी त्याच्यातलं जाईपर्यंत परतून घेऊया. तर अशा प्रकारे आता आपण ते परतवायला ठेवलेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे पराठे अगदी पौष्टिक असतात आणि मुलांना टिफिनला द्यायला सुद्धा खूप छान असतात. आणि मुलंसुद्धा हे पराठे आवडीने खातात. आणि मुलं जर खाणार असतील तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं तिखट कमी टाकायचं आणि वरून आपल्याला चीज वगैरे मुलांना किसून व्यवस्थित जर सर्व करून दिलं तर मुलंसुद्धा हे पराठे खूप आवडीने खातील. तर बघा मैत्रिणींनो, आता हे आपलं मिश्रण परतून झालं आहे. आता आपण हे थंड व्हायला बाजूला ठेवून देऊया. तर चला आता आपण पराठाची तयारी करून घेऊया. आता हे मिश्रण थंड व्हायला मी ठेवून दिलेलं आहे. आता आपण जो मगाशी गोळा भिजवून घेतला तो अगदी सारखा करून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींना, आता आपला हा गोळा सारखा झालेला आहे. आता आपण ते थोडंसं लाटून त्याची पारी तयार करून घेणार आहोत. आता हे आपण लाटून त्याची पारी तयार करून घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला ते मिश्रण भरून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आता आपण ही छोटी पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला ते सारण भरून घ्यायचं आहे आणि आतमध्ये थोडीशी पिठी टाकायची. त्यामुळे काय होतं, पराठा हा व्यवस्थित फुगला जातो आणि फुटत पण नाही. तर आपण थोडीशी त्यामध्ये पिठी टाकून घेतली आहे आणि आता आपण त्याच्यावर सारण भरून घेणार आहोत. भरपूर असं सारण आपण त्यामध्ये भरून घेतलं आहे आणि आता ते गोल करून घ्यायचं आणि त्याच्यावर सुद्धा आपल्याला थोडीशी पिठी टाकून घ्यायची आहे. त्यामुळे पराठा फुगला जातो आणि फुटत पण नाही. तर बघा अशा प्रकारे आता आपण हे मोदकासारखं करून घ्यायचं आणि वरून पीठ काढून टाकायचं. त्यामुळे पीठ कमी होतं आणि सारण असं व्यवस्थित होतं आणि पराठासुद्धा छान लाटला जातो असं. तर बघा मैत्रिणींनो, आता हा जो पराठा आहे अगोदर आपण तो हातानेच थोडा थोडा आपण थापून घेणार आहोत आणि नंतर आपण लाटण्याने लाटून घेणार आहोत. पहिल्यांदा जर लाटण्याने लाटायला गेलं तर तो पराठा फुटण्याची शक्यता असते. त्यामुळं अगोदर तो हळूहळू थोडासा राऊंडमध्ये करून घ्यायचा पुरी एवढा आणि नंतर आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आता हा पराठा आपण लाटून घेऊया आणि अगदी जाड पण नाही आणि अगदी पातळ पण नाही, अशा प्रकारे आता हा पराठा आपण लाटून घेणार आहोत. तर बघा आपला हा सोयाबीन आणि पालकाचा पराठा आता लाटून झालेला आहे, होत आलेला आहे. आणि आता आपण तो गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आता आपण तो पराठा गॅसवर तेल सोडून आपण भाजून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण हा पराठा त्यामध्ये टाकून घेऊ तव्यावर आणि साईडने आपल्याला तेल सोडायचं आहे त्याला. बघा अगदी पौष्टिक अशी ही पराठ्याची रेसिपी आहे आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. आणि मुलांना मधल्या वेळेस टिफिनसाठी 2 डबे द्यावं लागतात. त्याच्यामुळं छोट्या बुक्कीसाठी आपण हा एक पराठा जरी दिला तरी मुलं हे आवडीने खातात. आता पराठा आपण अगदी कडक शेकून घेणार आहोत दोन्ही साईडनी. त्याला थोडं थोडं तेल सोडायचं आहे आणि बघा आता आपला हा पराठा रेडी झालेला आहे. आता मी सर्विंग प्लेटमध्ये दही आणि कढीपत्त्याची चटणी याच्याबरोबर सर्व केलेलं आहे. आता यामध्ये सर्व आपण पौष्टिक पदार्थच वापरलेले आहेत आणि यामध्ये कढीपत्त्याची चटणीसुद्धा शरीरासाठी चांगली असते आणि दही पण चांगली असते.